नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील तिसऱ्या राशीबद्दल म्हणजेच मिथुन राशीबद्दल. वर्ष 2026 मधील जुलै महिना मिथुन राशीच्या लोकांसाठी नेमका कसा असणार आहे? या महिन्यात तुमच्या राशीचे ग्रह तारे तुमच्यासाठी कोणती नवी स्वप्न आणि आव्हाने घेऊन येत आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मिथुन राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नातेसंबंधांबद्दल, नोकरीबद्दल, व्यवसायाबद्दल, शिक्षणाबद्दल, तुमच्या भविष्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर व्हॉट्सॲपवर आम्हाला मेसेज करावा. किंवा तुमच्यावर कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, नात्यात कटुता असेल, किंवा मग काही प्रश्न तुमच्यासमोर उभे असतील, मार्ग तुम्हाला मिळत नसेल, काय करावं हे कळत नसेल, हा वाईट काळ कधी संपेल, असे असंख्य प्रश्न असतील तर एकदा पत्रिका तपासून घ्या. पत्रिका तपासल्यानंतर आपल्याला भरपूर प्रश्नाची उत्तरे मिळतात की हा वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, लग्न कधी जमेल, पैशाच्या समस्या कधी सुटतील, कर्ज कधी सगळं काही कमी होईल. हे सगळे प्रश्नाची उत्तरे आपल्याला पत्रिका बघून, ग्रह तारे बघून कळतात. यासाठी पत्रिका बघणं महत्त्वाचं असतं. यासाठीच दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा, आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगू. मित्रांनो, मिथुन राशीचा स्वामी हा बुध आहे, जो बुद्धी, वाणी, व्यापार आणि तर्काचा कारक मानला जातो. जुलै 2026 या महिन्यात ग्रहांची जी स्थिती बनत आहे ती मिथुन राशीसाठी बौद्धिक प्रगती आणि संमिश्र फळ देणारी ठरेल. या महिन्यात तुमच्या राशी स्वामी बुध तुम्हाला निर्णय घेताना खूप मदत करेल. तुमची कल्पनाशक्ती आणि संवाद कौशल्य खूप मजबूत राहील. 16 जुलै रोजी सूर्यदेवाचे राशी परिवर्तन होईल, ज्यामुळे तुमच्या सुख सुविधांमध्ये वाढ होईल. परंतु राहू आणि शनीच्या काही विशिष्ट स्थितीमुळे महिन्याच्या मध्यात तुम्हाला मानसिक संभ्रम किंवा अनिर्णयतेचा सामना करावा लागू शकतो. एकूणच हा महिना तुमच्या बुद्धीच्या जोरावर संकटावर मात करण्याचा महिना आहे. सर्वप्रथम आपण बघूया करिअर आणि नोकरीकडे. मित्रांनो, जर तुमची नोकरी मार्केटिंग, सेल्स, मीडिया, PR किंवा टीचिंग क्षेत्रात असेल तर या महिन्यात तुम्हाला तुमच्या वाणीमुळे मोठे यश मिळणार आहे. तुमचे वरिष्ठ तुमच्या सादरीकरणावर खुश होतील आणि कामावर खुश होतील. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजे 10 जुलै नंतर नोकरीत बदल्यांचे किंवा इच्छित ठिकाणी पोस्टिंग मिळण्याचे योग दिसत आहेत. जर तुम्ही नवीन नोकरी शोधत असाल तर 13 ते 25 जुलै दरम्यानचा काळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी चर्चा करताना विनाकारण कोणत्याही वादात पडू नका, नाहीतर तुमचे काम विनाकारण लांबणीवर पडू शकते. आता बोलूया तुमच्या मित्रांबद्दल. व्यापारी वर्गासाठी जुलै 2026 हा महिना उत्तम आहे. तुमच्या राशी स्वामी बुध स्वतः व्यापाराचा कारक असल्यामुळे या महिन्यात तुमचे व्यावसायिक निर्णय अतिशय अचूक ठरतील. बाजारात नवीन रणनीती आखण्यासाठी हा काळ उत्तम आहे. जर तुमचा व्यवसाय ऑनलाईन, कन्सल्टन्सी, लेखन किंवा कमिशन एजन्सीशी संबंधित असेल तर या महिन्यात ग्राहकांची गर्दी वाढेल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा किंवा भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर ग्रहांची स्थिती अनुकूल आहे, परंतु कायदेशीर कागदपत्रे नीट तपासल्याशिवाय कोणत्याही करारावर स्वाक्षरी करू नका. मित्रांनो, या महिन्यात तुमची आर्थिक बाजू बळकट राहील. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून किंवा कोर्ट कचेरीच्या कामातून तुम्हाला आर्थिक दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीच्या लोकांना गॅजेट्स, मोबाईल, लॅपटॉप किंवा वाहनाची आवड असते. या महिन्यात या वस्तूंवर किंवा त्यांच्या दुरुस्तीवर तुमचा मोठा खर्च होऊ शकतो. तसेच मित्रांसोबत पार्ट्या किंवा प्रवासावर विनाकारण पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खर्चावर आधीपासून नियंत्रण ठेवा, जेणेकरून बजेट तुमचे कोलमडणार नाही. मित्रांनो, घरातील वातावरण बऱ्यापैकी शांत राहील. भावंडांशी असलेले संबंध सुधारतील आणि एखाद्या कौटुंबिक समस्येवर सर्वजण एकत्र बसून मार्ग काढतील. कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचे योग या महिन्यात येतील. महिन्याच्या उत्तरार्धात कौटुंबिक बाबींमध्ये त्रयस्थ तिसऱ्या व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका. काही लहान सहान गैरसमज निर्माण होऊ शकतात, पण ते तुम्ही तुमच्या समजूतदारपणाने लगेच सोडवाल. मित्रांनो, पती पत्नीमध्ये या महिन्यात संवाद खूप वाढेल. तुम्ही दोघे मिळून भविष्यातील काही मोठ्या योजना आखू शकतात. जोडीदाराच्या सल्ल्याने केलेल्या कामात तुम्हाला मोठा फायदा होईल. एकमेकांबद्दलचा आदर वाढेल, ज्यामुळे नाते अधिक परिपक्व होईल. जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना आनंदाचा राहील. तुम्ही तुमच्या भावना पार्टनर समोर खूप चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकाल. जुने मतभेद विसरून तुम्ही दोघे नवीन सुरुवात करा. जे सिंगल आहेत त्यांना सोशल मीडिया किंवा मित्रांच्या माध्यमातून कुणीतरी आवडीची व्यक्ती भेटण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, बुद्धीचा कारक बुध अनुकूल असल्याने विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता खूप चांगली राहील.
कठीण विषयातही तुमची पकड मजबूत होईल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करत आहेत त्यांना या महिन्यात त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळेल. शिक्षकांचे पूर्ण सहकार्य लाभेल. फक्त एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष न देता एका ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मल्टीटास्किंग टाळा. अतिविचार करण्याच्या सवयीमुळे तुम्हाला या महिन्यात डोकेदुखी, निद्रानाश किंवा मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. नसांशी संबंधित किंवा त्वचेशी संबंधित किरकोळ विकार तुम्हाला जाणवू शकतात. जास्त वेळ कॉम्प्युटर किंवा मोबाईल स्क्रीनसमोर वेळ घालवू नका. रात्रीची झोप पूर्ण घ्या आणि रोज संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. काय करावे? कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांचे लेखी नियोजन करा. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल. स्वतः बोलण्यासोबतच इतरांचे म्हणणेसुद्धा शांतपणे ऐकून घ्या. मानसिक शांततेसाठी ध्यान किंवा प्राणायाम करा. काय टाळावे? एकाच वेळी अनेक कामं हातात घेऊ नका. यामुळे सर्वच कामाचा बोजवारा उडू शकतो. शेअर मार्केट किंवा कोणत्याही नवीन योजनेत कोणाच्याही सांगण्यावरून घाईघाईने मोठी रक्कम गुंतवू नका. मित्रांनो, हे होते मिथुन राशीचे संपूर्ण जुलै महिन्याचे राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य मार्गदर्शनासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद.